चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगचे 16 गुन्हे उघड. गुन्ह्यात 26 मोबाईल जप्त. एकूण 35,25,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पोलीस अधीक्षक सुनील घुगे. सांगली जिल्ह्यातील विविध गावात झालेल्या जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगचे 16 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. तसेच 26 मोबाईल जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात एकूण 35,25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक सुनील घुगे यांनी दिली आहे. आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोने, दुचाकी आणि मोबाईल चोरी झाली होती. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोने आणि चांदीचं प्रमाण आणि दुचाकी गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले 26 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे.